कोकाटेनं असलेला पोलिसांनीच लपवलेला आहे आणि ते मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं लपवलेलं आहे अशी परिस्थिती आहे. एक असं आहे की एकदा तुम्हाला 2 वर्षाची शिक्षा झाली तर तुमचा मताचा अधिकार पहिल्यांदा सस्पेंड होतो आणि कायदा असा म्हणतो की ज्याला 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे त्याला आमदार, खासदार किंवा नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद असेल याचं सदस्य राहता येत नाही. मंत्रीच गायब झाला असेल पण सामान्य माणसं गायब झाली तर आश्चर्य नाही. हे पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याला इतर कोणीच पळवलेलं नाही, तर पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे आणि कोकाटेनं असलेला पोलिसांनीच लपवलेला आहे आणि ते मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं लपवलेलं आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असं हे सरकार कोर्टालाही मानत नाही, न्यायही मानत नाही अशी असताना परिस्थिती. ते वाचवण्याचा प्रयत्न कोकाटेंना होतो काय, कारण राजीनाम्याची मागणी या आधी त्यामुळे असं घेतला गेला. एक असं आहे की एकदा तुम्हाला 2 वर्षाची शिक्षा झाली तर तुमचा मताचा अधिकार पहिल्यांदा सस्पेंड होतो आणि कायदा असा म्हणतो की ज्याला 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे त्याला आमदार, खासदार किंवा नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद असेल याचं सदस्य राहता येत नाही. तेव्हा कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. त्यांची सुद्धा एक केस नागपूर कोर्टामध्ये चाललेली आहे. तेव्हा त्यांनी या दोन्ही केसेस लिंक करू नये अशी फक्त माझी विनंती आहे. असे त्यांना असताना पोलिसांनीच पळवलं. मी अगोदरच सांगतो तुम्हाला, त्यांना दुसरं तिसरं कोणीच नाही पळवलेलं आहे. पोलिसांनीच पळवलेलं आहे आणि पोलिसांनीच लपवलेलं आहे.